साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, माझे नाव श्राव्य श्रीकांत जोशी. मी दुसऱ्या वर्गात शिकते. आज गुरुपौर्णिमा आहे. या निमित्त सर्वप्रथम माझ्या सर्व गुरुजनांना माझे वंदन. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार. गुरु म्हणजे मायबाप. गुरु म्हणजे शरणी जाता हरतील. गुरु शरणी जाता हरतील सारे व्याप. तर आपल्या भारतीय संस्कृती गुरुंना ईश्वराचे स्थान दिले आहे. गुरुपौर्णिमा हा सण आपल्या गुरुबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा, गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतात, कारण याच दिवशी आदि गुरु व्यासाचाही जन्म झाला होता. गुरुपौर्णिमा हा एक महत्त्वाचा भारतीय सण आहे, जो गुरु आणि विद्यार्थ्यांमधील संबंधाचा सन्मान करतो. या दिवशी शिष्य आपल्या गुरुजनांचा मार्गदर्शन आभार मानतात आणि यांचे आशीर्वाद घेतात. हा दिवस शैक्षणिक दोन्ही क्षेत्रातील गुरूंना समर्पित आहे. Everyone, my name is Bhakti Deepak Wajgar. Today we are celebrating a Guru Purnima. This day is to thank you our teachers and Guru. They given us knowledge and wisdom. Guru show us the right path is life. A guru can be a teacher, parent, learn. We should always respect and listen to our guru. They help us become good people. Let us say thank you to all our guru today. Happy Guru Purnima to everyone. Thank you. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. शुभ प्रभात, शुभ सकाळ सर्वांना. माझे नाव श्रेयन शिवाजी खंदारे आहे. मी वर्ग 3 शिकतो. आज आपण सगळे इथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी जमलो आहोत. गुरुपौर्णिमा हा आपल्यासाठी एक खास दिवस आहे. या दिवशी आपण आपल्या शिक्षकांना, आपल्या गुरुजनांना वंदन करतो. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे अज्ञान रूपी अंधार दूर करणार आणि ज्ञानाचे प्रकाश दाखवणारे. आपले शिक्षक आपल्या शाळेत शिकवतात. चांगले वाईट काय हे समजून सांगतात. आपले सगळ्यांना चांगल्या वाईट सवयी बदलून आपल्या योग्य मार्ग दाखवतात. ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आपण त्यांचे ऐकले पाहिजे, त्यांचे आदर केला पाहिजे. त्यांचे दिलेले ज्ञान आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या शिक्षकांचे आभार मानून आणि त्यांचे आशीर्वाद देणे, चांगले विद्यार्थी बनायचा प्रयत्न करूया. धन्यवाद. From grade 3rd, very happy Guru Purnima. Guru Purnima is a festival to thank our Gurus. Guru guide us in life and show the right path. We should always obey and respect our Gurus. Thank you. Good morning everyone. My name is Seva. We are celebrate Guru Purnima. This day is to thank our Guru to show us the right path in life. They motivate and inspire us to work hard. They help us become a good human. We should always obey and respect our gurus. Everyone, my name is Aarti. I wish you all a very happy Guru Purnima. Guru Purnima is a festival which is dedicated to our Guru. A Guru not only teachers and give us use the
canonly but also shows the regard part to lead over life. We should wig bag and respect our guru and teachers. Thank you. Good morning, everyone. Good morning, everyone. My name is Susab Santosh Gore, class 4th. Gurur Brahma, Gurur Vishnu, Gurur Deva Maheshwara, Gurur Sakshat Parabrahma Tasmai Shri Gurudev Namaha. Thank you. आवाज येतो माझा? आता इतके सगळे भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलेत. सगळ्यांनी सांगितलं की गुरु म्हणजे काय, की जो अज्ञान दूर करतो. आपल्या सगळ्यात पहिले गुरु कोण असतं? आई. आपली सगळ्यात पहिली गुरु असते आपली आई आणि आपले वडील सुद्धा. आई आणि बाबा हे आपले पहिले गुरु असतात. आणि जेव्हा अगदी आपण लहान असतो तेव्हापासून आई आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवते. त्यानंतर आपले वडील सुद्धा आपल्याला सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी शिकवतात. आणि आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला आपले गुरु म्हणजे आपले शिक्षक भेटतात. तुम्ही शाळेत जाता ना? येस. सगळ्यात पहिले नर्सरीला जाता, मग ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि असं वरवर तुम्ही वरच्या क्लासेस मध्ये जातात. ज्या ज्या स्टेपला तुम्ही असता त्या त्या स्टेपला तुम्हाला जसं जसं तुम्हाला आवश्यक असतं तसं तसं ज्ञान तुम्हाला शिक्षक देत असतात. तुमचे मॅम, तुमचे सर तुम्हाला देत असतात. म्हणून आयुष्यात फक्त शिक्षक हा एकच गुरु नसतो. आयुष्यभर तुम्हाला ज्ञान देणारे, चांगला रस्ता दाखवणारे, मदत करणारे आणि पूर्ण आयुष्यभर जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत, फक्त शाळेत आहोत तोपर्यंतच गुरु आहेत असं नसतं. पूर्ण आयुष्यभर आपल्याला कोणी ना कोणी चांगला मार्ग दाखवणारा भेटतच असतात. ते सगळे आपल्यासाठी आपले गुरुच असतात, आपले मार्गदर्शकच असतात. आजच्या दिवशी आपला प्रोग्राम एकदम छोटा आहे, त्याच्यामुळे मी माझं भाषण पण जास्त वाढवणार नाही. धन्यवाद सर. आणि यानंतर मी अमित सरांना विनंती करते की सर पण तुम्हाला मार्गदर्शन करतील. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तुम्ही विद्यार्थी आहात. तुमचं आयुष्य ज्ञानाने, प्रकाशाने उजळून जावो, हाच तुम्हाला आजच्या दिवशी माझा आशीर्वाद आणि शुभेच्छा. धन्यवाद. I hope my voice is audible to all. आज मी काही जास्त भाषण वगैरे नाही करणार, कारण ऑलरेडी सगळ्या मुलांनी खूप छान पद्धतीने गुरु पौर्णिमेच्या सणाबद्दल माहिती दिलेली आहे की नाही. गुरुपौर्णिमा हा जो सण आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय एक महत्त्वाचा सण म्हणून आपण साजरा करतो. गुरुपौर्णिमाचं मिनिंग काय आहे, अर्थ काय आहे, की आपल्या गुरु प्रती असणारा आपला आदर व्यक्त करण्यासाठी. सगळ्यांना माहित आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप सारे फेस्टिवल आपण जे साजरे करतो त्याचं कुठे ना कुठे कशाशी तरी कनेक्शन आहे की नाही. फॉर एक्झाम्पल आपण पोळा हा सण साजरा करतो आहे ना. का करतो? ज्यांच्या इथे शेती आहे त्यांना माहित आहे, कारण आपल्या शेतामध्ये काम करणारे जे बैल असतात त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी. तसंच नागपंचमी, असे बरेचसे सण आपण साजरे करतो. ठीक आहे. तर गुरुपौर्णिमाच्या बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण गुरुच्या प्रती आदर व्यक्त करतो. प्रत्येकाच्या जीवनात कोणता ना कोणता गुरु असतोच. तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास केला असेल किंवा बघितलं असेल तर जे काही महान राजे व्यक्ती होऊन गेलेले आहे त्यांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलं आहे की त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी गुरुचा हे भेटलेलं आहे, मार्गदर्शन मिळालेलं आहे की नाही. तुम्हालाही जीवनात जर सक्सेस आहे की नाही मिळवायचं असेल तर तुम्हाला चांगला गुरु मिळणं महत्वाचं आहे. गुरु कोण असतं? जसं मॅडमनी सांगितलं, विद्यार्थ्यांनी सांगितलं की आपले आई वडील हे आपले आद्य गुरु. आपले आई वडील हे आपले आद्य गुरु असतात. त्यानंतर आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्य हा सुद्धा आपला गुरु असतो. तर काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर माझा लहान भाऊ आहे, तो माझा गुरु कसा होणार? गुरु तर वयाने मोठा असला पाहिजे आहे ना. असं काही नसते, वयाचं त्याच्यामध्ये काही नसते. तुमच्या लहान भावाकडून, बहिणीकडून सुद्धा एखादी नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला मिळाली म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून काहीतरी नॉलेज घेतलं आहे ना.
ते सुद्धा तुमचे गुरु आहेत. ज्याच्याकडून आपल्याला जे जे शिकायला भेटते ते आपले गुरु आहे. गुरुचं कर्तव्य काय आहे की नेहमी आपल्या शिष्यांना एक चांगला मार्ग, राईट पाथ शो करणे. बरोबर आहे. असा व्यक्ती जर तुम्हाला चांगला मार्ग दाखवत असेल तर तो तुमचा गुरु. त्याला तुम्ही गुरुप्रमाणे मानलं पाहिजे, है ना. त्याचा आदर केला पाहिजे. आणि ही गुरुपौर्णिमा एकाच दिवशी आपण या सगळ्या गोष्टी करून दुसऱ्या दिवशी विसरून जायचं असं नसते, की नाही. तर नेहमी रोजच तुम्ही तुमच्या गुरूंचा, आईवडिलांचा आणि सगळ्यांचा आदर केला पाहिजे. ठीक आहे. एवढे बोलून मी माझं भाषण या ठिकाणी थांबवतो. ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. ज्या ज्या ठिकाणी मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे गुरु पाय दोन्ही. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. ज्या ज्या ठिकाणी